मी सूरज भावसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जुने विभाग प्रमुख तसेच माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचा कट्टर समर्थक। माझ्या पत्रकार मित्रांनो, धुळे शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या नावात हॉस्पिटलमध्ये डॉक्टरमार्फत फार मोठा भ्रष्टाचार चालू आहे। त्याच्या विरोधात आम्ही एक युद्ध पुकारलेलं आहे। त्या कार्यक्रमानिमित्ताने आज विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे ॲडमिन प्रशासनाला आणि ते डॉक्टरांना आम्ही निवेदन दिले की सदर हॉस्पिटल हे महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये आहे। तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं कर्तव्य बजावा। गोरगरीब दलित आदिवासी रुग्णांकडनं तुम्ही योजनेच्या व्यतिरिक्त पैशाची मागणी करू नका। जर अन्यथा आमच्याकडे तक्रार आली कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल। तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नातेवाईकांसोबत इथं जनआंदोलन करेल। मित्रांनो, धुळे शहरामध्ये आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहे। त्यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या युद्धामध्ये सामील झालेलं आहे। आज आम्ही हे विघ्नहर्ता हॉस्पिटल आहे, हे हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये व्हिडिओ बघणाऱ्या तुमच्या प्रेस माध्यमातून बघणाऱ्या सगळ्या धुळे शहरातील, नंदुरबार जिल्ह्यातील, धुळे ग्रामीणमधील शिंदखेडा, साक्री येथे जेवढे ग्रामीण भागातले पेशंट हॉस्पिटल आहे, तर त्यांना विनंती आहे, आव्हान आहे की सदर हॉस्पिटल हे महात्मा ज्योतिबा फुले योजनेत आहे। या योजनेमध्ये असताना तुमच्याकडनं जर डॉक्टरांनी किंवा अन्य कोणी कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली असेल किंवा केली तर तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संपर्क साधावा। मित्रांनो, ही लढाई युद्ध जे आम्ही पुकारलंय डॉक्टरांच्या विरुद्ध, त्याच्यात आम्ही फक्त बंदुका आमच्या या युद्धामध्ये आमचा रणगाडा अजून मैदानात आलेला नाही। आमचा अनिल अण्णा गोटेचा मैदानात आला की डॉक्टरांची झोपादाच उडाली, नंतर आयुष्यभराचं त्यांचं कायदेशीर कारवाईला त्यांना मग सामोरं जायला लागेल। म्हणून सर्व डॉक्टरांना आम्ही विनंती केली आहे की तुमचं काम प्रामाणिकपणे काम करा। तुमच्या विरोधात तक्रार आली तर शिवसेना तुमच्या विरुद्ध जन आंदोलन पुकारेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि धुळेकर नागरिकांनो, आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे निवेदन देण्यात आलो आहे। आम्हाला विघ्नहर्ता हॉस्पिटल सहित धुळे शहरातील खानदेश, शतायू, चिरायू, श्वास, सिद्धेश्वर, जवाहर फाउंडेशन आहे, जेवढे मोठे दवाखाने आहेत, हॉस्पिटल आहेत, तिथून गरीब रुग्णांकडून महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत फुकट ऑपरेशन होतं। पण काही हॉस्पिटलमध्ये या गरीब रुग्णांकडनं 10,000, 20,000, 50,000 रुपयाची लाच मागितली जाते। वास्तविक महात्मा फुले योजनेसाठी सरकार करोडो रुपये या हॉस्पिटलांना देते। पण आमच्याकडे अनेक गरीब लोक रडत आले, कुडत आले की आमच्याकडनं ऑपरेशन झाल्यावर सुद्धा पैशांची मागणी केली जाते।